श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष, या सप्ताहात तुमच्यावरील कार्यस्थळातील जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. तुम्हाला नव्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. कार्यस्थळातील कामाचे दडपण तुमच्यावर जास्त राहणार आहे. तुम्हाला त्यात यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात. या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नव्या संधी चालून येतील. प्रमोशन व नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या विस्ताराचे योग आहेत. नव्या पार्टनरशिपमध्ये तुम्ही विचारपूर्वक पावले उचलायला हवीत. शिक्षणात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे सोपे होईल. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य राहील. घर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदात हा सप्ताह घालवाल. एखादी पर्यटनाची योजना आखू शकता. मुलांकडून एखादी चांगली बातमी तुमच्या आनंदात भर घालू शकते. या सप्ताहात तशी आरोग्याविषयी कोणतीही समस्या असणार नाही. तुम्ही दिवसभर उत्साहात आणि जोमात राहाल. पण खाणेपिणे सांभाळले नाही तर पोटाचा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय, या सप्ताहात रोज हनुमंताची पूजा करणे आणि त्यांना लाल फूल वाहणे. वृषभ, या सप्ताहात तुम्ही कार्यस्थळावर स्वतःच्या ऊर्जा व उत्साहाच्या मदतीने नवे यश मिळवू शकतात. कार्यस्थळावर तुमच्या विचारांना महत्त्व लाभेल. तुमच्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, पण तुम्ही त्या धैर्याने पार पाडाव्यात. एखादा जुना वाद मिटू शकतो. या सप्ताहात तुम्हाला नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. त्या पार पाडण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. व्यापारात थोडे धीराने वागण्याची गरज आहे. शिक्षणात काहीसे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी मनोधैर्य टिकवून ठेवावे. या सप्ताहात तुमच्या प्रेम जीवनात बदल घडून येण्याची शक्यता आहे. हा बदल सकारात्मक असेल. कुटुंबातील नात्यांमध्ये सुधारणा होऊ शकते. एखादा जुना वाद मिटण्याची शक्यता आहे, पण त्यासाठी प्रथम तुम्ही वाद घालणे टाळायला हवे. आईची तब्येत जपावी. आप्त स्वकीयांपासून सांभाळून राहणे गरजेचे. या सप्ताहात तुम्हाला मानसिक ताण असू शकतो. योगासने आणि ध्यानधारणा केल्यास फायदा होईल. या सप्ताहात तुम्हाला पोटासंबंधित समस्या त्रास देण्याची शक्यता आहे. तुमच्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय, या सप्ताहात शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पांढरी रंगाची वस्त्रे दान करावीत. मिथुन, या सप्ताहात तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. तुमच्या आर्थिक स्थितींमध्ये स्थैर्य टिकून राहणार आहे. तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात, पण कोणताही निर्णय तुम्ही घाई गडबडीत घेणे टाळावे. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या सप्ताहात करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. नव्या योजना अंमलात आणण्यासाठी हा योग्य काळ आहे. व्यवसायात फायदा होईल, पण सध्या कोणताही मोठा निर्णय घेणे टाळायला हवे. शिक्षणात प्रगती दिसून येते, पण लक्ष विचलित होऊ देऊ नका. या सप्ताहात नवे संबंध जोडले जाण्याची शक्यता आहे. त्याबाबत तुम्हाला तुमच्या मित्रांकडून सहकार्य लाभू शकते. कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असणार आहे. जोडीदारासोबत असलेले तुमचे नाते अधिक मजबूत होईल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचे ठरवाल.
आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुम्हाला उत्तम जाणार आहे, परंतु तुम्ही तणाव घेणे टाळायला हवे. तुम्ही तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. विशेषतः पोटाच्या समस्या टाळण्याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी पुरेशी झोप घेणे व बाहेरचे खाणे टाळणे. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय या सप्ताहात भूत मंत्राचा जप करावा आणि बुधवारच्या दिवशी हिरवे कपडे घालावेत. कर्क तुमच्यासाठी हा सप्ताह प्रशंसा देणारा आहे. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात विशेष ओळख मिळू शकते. तुमच्यासाठी हा सप्ताह रचनात्मक राहू शकतो. नवनवीन विचार आणि योजना तुमच्या मनात येतील. तुम्ही त्या कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करायला हवा. नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. करिअरच्या दृष्टीने हा सप्ताह तुम्हाला स्थैर्य देणारा असणार आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला सहकार्य लाभू शकते. व्यापारात प्रगती होईल, पण घाई गडबड करणे टाळावे. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह शुभ जाणार आहे. त्यांना नव्या गोष्टी शिकायला मिळू शकतात. या सप्ताहात तुमचे कौटुंबिक नातेसंबंध मजबूत होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहकार्य लाभेल. तुम्ही नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवायला हवा. प्रेम संबंधात असणाऱ्यांच्या जीवनात काहीसे स्थैर्य येईल. जोडीदारासोबत वेळ घालवल्यास नाते अधिक भक्कम होईल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहणार आहे, पण या दिवसात थंड पदार्थ खाणे तुम्ही टाळायला हवे. तुमची तब्येत उत्तम राहणार आहे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय या सप्ताहात रोज शिवशंकराची पूजा करावी आणि त्यांना पांढरे फूल अर्पण करावे. सिंह हा सप्ताह तुमच्यासाठी आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे, पण तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला हवे. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडू शकतात. यातून तुम्हाला प्रमोशन होण्याची शक्यताही दिसून येत आहे. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या सप्ताहात तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात अनेक नव्या संधी मिळू शकतात, ज्याद्वारे तुम्हाला प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे. व्यापारामध्ये फायदा होईल, पण भागीदारासोबत सावधपणे राहावे. स्पर्धा परीक्षामध्ये तुम्ही उत्तम प्रदर्शन कराल. या सप्ताहात तुमच्या प्रेम संबंधात नव्या ऊर्जेचा संचार होईल. नात्यांमध्ये तुम्ही पारदर्शकपणा ठेवायला हवा. नात्यांमध्ये सुधारणा होईल. मित्रांना भेटण्याचे योग जुळून येतील आणि त्यांच्यासोबतचा वेळ तुम्ही मौज मजेत घालवाल. प्रेम संबंध सुधारतील, पण वाद टाळावेत. या सप्ताहात तुमच्या आरोग्याच्या मार्गातील अडसर दूर होतील. तसेच आरोग्यात सुधारणाही होईल, पण तुम्ही जुनाट रोगांबाबत सावध राहायला हवे. त्यांना डोकेवर काढण्याची संधी मिळेल असे काहीही करणे तुम्ही टाळायला हवे. तुमच्या खाण्यापिण्यावर लक्ष द्या. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय या सप्ताहात सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ देणे आणि रविवारच्या दिवशी तांब्याचे नाणे दान करणे. कन्या हा सप्ताह तुमच्यासाठी आत्मनिरीक्षण आणि तुमच्या योजनांवर विचार करण्याचा आहे. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवावे आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी व्यवस्थित विचार करावा. धैर्य आणि समजूतदारपणे वागावे. आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही सावध राहावे. हा सप्ताह तुमच्या करिअरमध्ये नवी आव्हाने घेऊन येणारा आहे, पण तुम्ही ती आव्हाने यशस्वीपणे पेलाल. यासाठी तुम्ही
धीर बाळगावायला हवा. व्यापारात नव्या संधी चालून येतील, पण तुम्ही वायफळ खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये स्थैर्य येईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मदतही मिळेल. नात्यांमध्ये काही तणावाचे प्रसंग उत्पन्न होण्याची शक्यता आहे. अशा वेळी तुम्ही वाद घालणे टाळायला हवे आणि चर्चा करून विचार विनियमाने उपाय शोधावा. या सप्ताहात तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल. जर तुम्ही एखाद्या जुनाट आजाराने त्रस्त असाल तर त्यातून तुमची सुटका होईल, पण त्यासाठी तुम्ही तुमचे खाणेपिणे जपायला हवे. तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळावे. प्रवासात तब्येतीकडे लक्ष द्यावे. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: गुरुवारच्या दिवशी पिवळी वस्त्रे धारण करावीत आणि केळीच्या वृक्षाची पूजा करावी. तुळा, हा सप्ताह तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातून शुभ काळ आहे. तुम्हाला तुमच्या नव्या योजनांमध्ये यश मिळू शकते. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही जोमाने भाग घ्याल. त्यातून तुम्हाला मान सन्मानही मिळू शकतो. देवघेवीचे व्यवहार तुम्ही लक्षपूर्वक करायला हवेत. या सप्ताहात करिअरमध्ये तुमच्यासाठी बढतीचे संकेत दिसून येत आहेत. तुम्हाला नव्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. व्यापारात प्रगती होईल, पण कोणत्याही निर्णयात घाई गडबड करू नये. अभ्यासात मन लागेल, तसेच नव्या कोर्ससाठी चांगला वेळ द्याल. या सप्ताहात तुमच्या प्रेमाच्या संबंधात आनंद आणि सुख चालून येईल. नवे संबंध जोडले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवल्यास तुमचे नाते मजबूत होईल. या सप्ताहात घरात नवी वस्तू आणल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे, पण तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करणे टाळायला हवे. तुमचे आरोग्य सामान्य राहील, पण तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहायला हवे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात दुर्गा मातेची पूजा करणे आणि मंगळवारच्या दिवशी लाल कपडे धारण करणे. वृश्चिक, हा सप्ताह कार्यस्थळावर महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ आहे. तुम्ही तुमचे विचार व मते स्पष्टपणे मांडावीत, पण त्यासोबतच इतरांच्या मतांचाही विचार करावा. वादाचे मुद्दे टाळण्याकडे लक्ष ठेवावे. तसेच बोलताना आपल्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दांवरही लक्ष ठेवावे. या सप्ताहात तुम्हाला करिअरबाबत उत्तम संधी मिळू शकते. तुमच्या जुन्या योजनांवर काम करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. व्यापारामध्ये तुम्हाला फायदा होईल, पण तुम्ही मोठी गुंतवणूक करणे टाळायला हवे. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला यश मिळू शकते. या सप्ताहात तुमच्या प्रेम संबंधात संतुलन टिकून राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. नात्यांमध्ये सुधारणा होईल, पण तुम्ही तुमचा अहंकार नात्यांपासून दूर ठेवायला हवा. तुमच्या प्रेम संबंधात माधुर्य राहील. मुलांच्या शिक्षणाबाबतची चिंता मिटेल. आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह उत्तम आहे, पण घशाच्या संक्रमणापासून जपावे. हवा प्रदूषण टाळण्यासाठी मास्क वापरावे. तसेच तेलकट पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात रोज हनुमंताची पूजा करणे आणि शेंदूर अर्पण करणे. धनु, हा सप्ताह तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणू शकतो. तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात, ज्या तुमच्या करिअरला नवीन दिशा देतील.
नियोजनपूर्वकच कोणतीही गुंतवणूक करावी. या सप्ताहात तुमच्या कामांची प्रशंसा केली जाऊ शकते. तुम्हाला प्रगतीच्या नव्या संध्या मिळतील. हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने उत्तम राहणारा आहे. तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रगती करण्याच्या नवनवीन संधी चालून येतील. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यापारात नव्या संध्या मिळतील. नव्या भागीदारींचा विचारही करू शकतात. अभ्यासात यश मिळेल. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची संकेत मिळत आहेत. जर नवीन घर घेण्याच्या विचारात असाल तर या सप्ताहात त्यात यश मिळू शकते. आई वडिलांच्या तब्येतीबाबत जी चिंता सतावित होती ती दूर होईल. आई वडिलांना एखादा धार्मिक प्रवास घडवू शकता. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील, पण तुम्ही त्वचेसंबंधित समस्यांपासून जपायला हवे. तब्येतीकडे लक्ष द्यावे. विशेषतः मानसिक तणाव टाळावा. मेडिटेशन केल्यास त्याचा खूप फायदा होईल. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी घेणे. उपाय या सप्ताहात गुरुवारच्या दिवशी पिवळी वस्त्रे परिधान करावीत आणि श्री गुरुदत्ताची पूजा करावी. मकर या सप्ताहात तुम्हाला नव्या विषयांमध्ये यश मिळेल. जुन्या प्रोजेक्ट्स मधूनही लाभ होईल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, पण गुंतवणूक करताना तुम्ही दक्षता बाळगण्याची गरज आहे. भागीदारांसोबत काम करताना एकाग्रतेने काम करायला हवे. हा सप्ताह तुम्हाला करिअरमध्ये काही उत्तम संकेत देईल. जरी काही आव्हाने आली तरी यशही मिळेल. व्यापारी वर्गासाठी शुभ राहील. व्यापारातही नव्या संधी चालून येतील. अभ्यासात मन लागेल. नवे कोर्स करण्यासाठी ही वेळ उत्तम आहे. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा होईल. तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून दूर असलेल्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. नात्यांमध्ये गोडवा राहील. नवे संबंध जोडले जाण्याचे योग दिसून येत आहेत. जोडीदारासोबत वेळ घालवल्यास संबंध मजबूत होतील. या सप्ताहात तुम्ही मानसिक रूपात सुदृढ राहाल. जो मानसिक त्रास गेल्या सप्ताहात होता त्यापासून तुमची सुटका होईल. योग्य आहार आणि पुरेशी झोप घेणे फायदेशीर ठरेल. वाहन सावकाश आणि दक्षतेने चालवावीत, कारण तीव्र गतीने अपघात होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करावी आणि काळे तीळ दान करावे. कुंभ या सप्ताहात तुम्ही तुमच्या नव्या भागीदारांसोबत काम करणे लाभदायक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्यावरील कामाचे ओझे वाढण्याची शक्यता आहे. नव्या प्रोजेक्ट्समधून तुम्हाला फायदा होईल. तुम्ही विनाकारण चिंता करणे टाळावे. अनावश्यक खर्च टाळावे. हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला करिअरमध्ये नव्या संधी मिळू शकतात. प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जरी कामाचा भार वाढला तरी त्यातून फायदा मिळू शकतो. शिक्षणात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षेत उत्तम प्रदर्शन कराल. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात सामंजस्य राहील, तर काही वेळा अडचणींचा सामनाही करावा लागू शकतो. संतती प्राप्ती इच्छुकांची इच्छा पूर्ण होईल. मुलांसंबंधित एखादे शुभ कार्य घरात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणावाची स्थिती राहू शकते. यामुळे परस्पर ताळमेळाची गरज असेल. या सप्ताहात तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने सावध राहण्याची गरज आहे. विशेषतः थंड पदार्थ खाणे टाळावे. तसे तुमचे शारीरिक आरोग्य उत्तम राहील, पण मानसिक तणावापासून तुम्ही जपायला हवे. यासाठी
मोकळ्या वातावरणात वावरावे व पुरेशी झोप घ्यावी. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय या सप्ताहात रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे आणि लाल वस्त्रे धारण करणे. मीन या सप्ताहात तुम्ही नव्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू करू शकतात, ज्यातून भविष्यात तुम्हाला उत्तम लाभ होईल. नव्या संधींसाठी तुम्ही डोके मोकळे ठेवावे. तुम्हाला तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. या सप्ताहात तुम्ही कर्ज घेणे टाळावे, त्यामुळे तुमच्या चिंतेत भर पडू शकते. या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये स्थैर्य राहील. जुनी कामे पूर्ण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. व्यापारी वर्गाला त्यांनी केलेल्या परिश्रमाचे पूर्ण वेळ मिळेल. गुंतवणुकीची नवी योजना तयार करू शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे. या सप्ताहात कौटुंबिक जीवनात चालू असलेला मानसिक त्रास संपुष्टात येईल. तुम्ही नात्यांमध्ये समजूतदारपणा दाखवायला हवा. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांकडून सहकार्य लाभेल. प्रेम संबंधात थोडीशी असहमती असू शकते, पण संवादाने समस्या सुटेल. आरोग्याबाबत हा सप्ताह तसा उत्तम ठरणारा आहे. चालत असलेला मानसिक त्रास या सप्ताहात दूर होईल. जर दातांबाबत काही समस्या असेल तर तीही दूर होईल, पण सांधेदुखीबाबत तुम्ही सावध राहायला हवे. वाहन चालवताना दक्षता बाळगावी. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय शनिवारच्या दिवशी शनिदेव व हनुमंताची पूजा करणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.